हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 37. सर्वात पहिले तर इंट्रोडक्शन पाहून घ्या. इंट्रोडक्शन टू द सेशन पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा मध्ये आपल्याला 4 नॉलेज चेक दिलेले आहेत. तर पहिलं नॉलेज चेक आपल्याला पाहायचं आहे. तर 21st सेंचुरी ऑफिस स्किल्स या ॲरोवर इथे क्लिक करा. या ॲरोवर इथे क्लिक केल्यानंतर पाहू शकता याच्या खालीच आपल्याला मेमरीज अल्बमच्या खाली इथं पहिलं आपल्याला नॉलेज चेक दिलेला आहे. तर याच्यावर क्लिक करा. त्यानंतर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा. आता हे सर्व प्रश्न मी आधीच सोडवलेले आहे, त्याच्यामुळे ते सर्व ग्रीन आपल्याला शो होत आहे. तर त्यानंतर बघा याच्यामध्ये बघा पहिल्या नॉलेज चेकमध्ये 5 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न, डॅश डॅश आर व्हेरी इम्पॉर्टंट इन प्रिझर्विंग अवर मेमरीज अँड टेलिंग अवर स्टोरीज म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर मेमरी अल्बम्स आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. क्लिक ऑन द डॅश डॅश ऑप्शन टू डाउनलोड अँड एडिट अ टेम्पलेट इन द ऑफलाईन व्हर्जन ऑफ मायक्रोसॉफ्ट ऑफिस म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर डाउनलोड आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. यू वॉन्ट टू क्रिएट अ फोटो अल्बम युझिंग मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट बट डू नॉट हॅव अ क्लिअर आयडिया अबाउट इट. विच ऑफ द फॉलोइंग विल यू चूज टू क्रिएट युअर प्रेझेंटेशन इन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर रेडीमेड टेम्पलेट आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. विच ऑफ द फॉलोइंग डिस्प्ले अ फोटो अल्बम म्हणत आहे. तर खालीपैकी फोटो अल्बम कोणता आहे बघा. तर ऑप्शन 3 मध्ये दाखवलेला आहे तो फोटो अल्बम आहे. आणि त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. यू आर क्रिएटिंग अ फोटो अल्बम युझिंग मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट. यू डू नॉट लाईक द डिफॉल्ट फॉन्ट कलर दॅट इज यूज इन द टेम्पलेट अँड वॉन्ट टू चेंज इट. व्हॉट विल यू डू म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर चेंज द फॉन्ट कलर आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला इथे एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलंही नॉलेज चेक सोडवणं इथं झालेलं आहे. तर पहिलं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहू शकता रेसिपी बुकच्या खाली ते दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर यातून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, अ डॅश डॅश बुक इज द बुक ऑफ द डायरेक्शन विच कम्युनिकेशन द इंटिग्रेटेड अँड प्रोड्युसर्स अ शेप यूज टू मेक हिज क्रिएशन्स म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर रेसिपी आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. आयडेंटिफाय द स्टेप्स इन्व्हॉल्व टू चेंज अ पिक्चर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे राईट क्लिक चेंज पिक्चर. 7 नेक्स्टवर क्लिक करा. डॅश डॅश ऑप्शन अलो यू टू रिकलर अ टेक्स्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे फॉन्ट कलर. 7 नेक्स्टवर क्लिक करा. विच टॅब ऑफ द मेनू बार हॅज द क्रॉप ऑप्शन्स म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे फॉर्मॅट टॅब आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचा. तर अशा प्रकारे आपलं दुसरं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI असाना या ऑप्शन्सवर क्लिक करा. या ॲरोवर इथे क्लिक करायचं आहे. या ॲरोवर क्लिक केलं त्याच्याच खाली आपल्याला तिसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा एकच प्रश्न दिलेला आहे. असानाच AI व्हॅलिडेशन मेनली इन्शुअर्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर टास्क कंप्लेशन आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचा. तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर चौथ्या नॉलेज चेकसाठी बघा आपल्याला पार्टनरिंग विथ AI ट्राय हॅक मी या ऑप्शन्सवर इथे क्लिक करा. त्यानंतर ह्याच्यातनी आपल्याला चौथं नॉलेज चेक दिलेलं आहे या ठिकाणी. तर इथून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 2 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न, व्हॉट इज द ट्राय हॅक मी प्रायमरली यूज फॉर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर लर्निंग इथिकल हॅकिंग अँड सायबर सिक्युरिटी आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉमन सायबर सिक्युरिटी कन्सेप्ट कव्हर इन ट्राय हॅक मी म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर पेनिट्रेशन टेस्टिंग आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. या ऑप्शन्सवर क्लिक करा 2 नंबरचे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. एंड एक्झामला येस करा. अशा प्रकारे पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 4ही नॉलेज चेक सोडून घ्यायचे आहे. 4ही नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला इथे सिम्युलेशन्स क्वेश्चन्सवर क्लिक करा. सिम्युलेशन्सवर क्लिक केल्यानंतर याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत सिम्युलेशनचे. तर याच्यातून पहिला प्रश्न स्टार्ट करा. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे.
If you want to make your presentation look good and attractive, open MS PowerPoint, search for the template recipe book in the सर्च बार अँड क्रिएट इट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे इथे सर्च बारवर क्लिक करा. तर इथे सर्चवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर रेसिपी बुकवर इथे क्लिक करा. त्यानंतर इथे क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. यामध्ये बघा रीडेबल फॉन्ट साइज अँड फॉन्ट कलर कॅन अट्रॅक्ट द रीडर्स अटेन्शन. नाव यू आर वर्किंग ऑन अ प्रेझेंटेशन अँड चेंज द फॉन्ट कलर ऑफ द सिलेक्टेड टेक्स्ट रेसिपी टू स्टँडर्ड रेड म्हटलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, रेसिपी नावाला आपल्याला स्टँडर्ड रेड कलर द्यायचा आहे. तर इथे फॉन्ट कलरवर जा आणि यातून स्टँडर्ड रेड कलर याच्यातून आपल्याला अप्लाय करायचा आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न लावा. यामध्ये बघा द फॉन्ट यू चूज कॅन हॅव अ profound effect on the people reading the word you type and the color of the font attract the reader's attention, so change the font of the selected text to bookman old style म्हटलेलं आहे. तर या सिलेक्शन केलेल्या शब्दाची जे फॉन्ट साईज आहे ते बुकमॅन ओल्ड स्टाईल करा म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी क्लिक करा फॉन्टवर. त्यानंतर याच्यातून आपल्याला बुकमॅन ओल्ड स्टाईल घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचं आहे. बोल्ड इज यूज टू हायलाइट द टेक्स्ट अँड कॅप्चर द रीडर्स अटेन्शन, हेन्स बोल्ड द सिलेक्टेड टेक्स्ट समर पिकनिक गिव्ह इन द टेम्पलेट म्हणत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हायलाइट टेक्स्ट कलर द्यायचा आहे. त्याला हायलाइट करण्यासाठी बोल्ड करा म्हणत आहे. तर या ठिकाणी इथे बोल्डचा ऑप्शन दिलेला आहे. तर याच्यावर क्लिक करा अशा प्रकारे बोल्ड करा आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामला यस करा. पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्णतः आलेला आहे. तर सिम्युलेशन्स क्वेश्चन झाल्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंगचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर स्टार्ट करा. यामध्ये बघा सेल्फ लर्निंग 2 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, हाऊ विल यू चेंज द कॅप्शन, चूज द करेक्ट स्टेप्स म्हटलेला आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 1. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर बघा चूज द करेक्ट टॅब टू इन्सर्ट इमेज इन युअर प्रेझेंटेशन म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी इन्सर्ट. तर याचं उत्तर ऑप्शन 2वर क्लिक करा. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ लर्निंग सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. सेल्फ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यानंतर आपल्याला गायडेड ड्युटीवर सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर गायडेड ड्युटीवर सेल्फवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, पहिल्या प्रश्नामध्ये बघा काय म्हणत आहे, इन द गिवन प्रेझेंटेशन ओपन ब्लँक प्रेझेंटेशन युजिंग फाईल टॅब न्यू ब्लँक प्रेझेंटेशन म्हणत आहे. तर आपल्याला एक ब्लँक प्रेझेंटेशन घेण्यासाठी फाईल टॅबवर जा, न्यू या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि यातून ब्लँक प्रेझेंटेशनवर क्लिक करा अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. त्यानंतरच्या प्रश्नामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द मिडल इमेज फ्रॉम स्लाइड नंबर 4 अँड क्रॉप द पिक्चर युजिंग द फॉर्मॅट टॅब साईज ग्रुप म्हणत आहे. तर आपल्याला स्लाइड क्रमांक 4 मध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय म्हणते, क्रॉप द मिडल इमेजला सिलेक्शन करा आणि त्याला क्रॉप करण्यासाठी फॉर्मॅटमध्ये जा. त्यानंतर इथे क्रॉपवर क्लिक करा. त्यानंतर क्रॉपवर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला त्या इमेजला अशा प्रकारे आपण क्रॉप करून घेणार आहोत. आणि त्यानंतर एंटर बटनावर क्लिक करा किंवा बाहेर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्सवर क्लिक करा. त्यानंतर बघा, इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द टेक्स्ट समर पिकनिक अँड चेंज इट्स फॉन्ट टू बुकमॅन ओल्ड स्टाईल, फॉन्ट साईज टू 36 युजिंग होम टॅब.
फॉन्ट ग्रुप म्हटलेला आहे. तर आपल्याला समर पिकनिक या नावाला सिलेक्शन करून घ्या. त्याच्या प्लेस होल्डरला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याचा फॉन्ट कोणता सांगितलेला आहे, बुकमॅन ओल्ड स्टाईल म्हणत आहे. तर याच्यातून आपल्याला त्याचा फॉन्ट घ्यायचा आहे, बुकमॅन ओल्ड स्टाईल. तर सर्व फॉन्ट हे बीवर असणार आहे. तर याच्यातून तो फॉन्ट घ्या. फॉन्ट घेतल्यानंतर साईज किती सांगितली आहे, 36. तर साईजमध्ये जा आणि याच्यातून 36 ही साईज घ्यायची आहे आणि त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन्स लावायचा आहे. Export the given presentation as a PDF using file tab. Export, create PDF, XPS, enter the file name of your choice in the open windows and click publish म्हणत आहे. तर याला PDF मध्ये कन्वर्ट करण्यासाठी फाईल टॅबवर जा, एक्सपोर्टवर क्लिक करा, क्रिएट PDFवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या कोणत्याही आवडीचं नाव त्याला द्या म्हणत आहे. तर ही फाईल आपल्याला डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी आपल्याला पहिले डेस्टिनेशन डेस्कटॉप निवडायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर त्याला कोणतं एक नाव देण्यासाठी मी त्यामध्ये कोणतं एक नाव देतो. अशा प्रकारे मी एक नाव दिलेलं आहे त्याला. त्यानंतर इथे पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे पाहू शकता आपलं पब्लिशिंग होत आहे आणि आपल्या अशा प्रकारे आपलं डॉक्युमेंट PDF मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा आणि शेवटचा प्रश्न स्टार्ट करायचा आहे. In the given presentation, select picture from slide number 1. Apply any picture style using format tab. Picture style group म्हणत आहे. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा, स्लाइड क्रमांक 1 मध्ये असलेल्या पिक्चरला सिलेक्शन करा म्हणत आहे. त्यानंतर त्याचे पिक्चरची जे स्टाईल आहे त्याला कोणती द्या म्हणत आहे. कोणती एक पिक्चरची स्टाईल देण्यासाठी कोणत्या एका पिक्चरच्या स्टाईलवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गायडेड ड्युटीवर सेव्ह झालेला आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. पाहू शकता आपला कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला त्यानंतर शेवटचं आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायची आहे. त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा शेवटचे 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राईब कम्युनिकेशन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहेत. द एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन, आयडियाज ऑर मेसेज बिटवीन 2 और मोर पीपल, हे त्याचं उत्तर आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ ऑनलाईन कम्युनिकेशन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. अ टीचर एक्सप्लेनिंग अ टॉपिक थॉट अ लाईव्ह व्हिडिओ क्लास, हे त्याचं उत्तर असणार आहे. सेंडिंग अ मेसेज टू अ फ्रेंड युजिंग अ मोबाईल फोन इन ॲन एक्झाम्पल ऑफ म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर कम्युनिकेशन्स आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. कनेक्टिव्हिटी अलाउ द एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन ओव्हर व्हिच टाईप ऑफ नेटवर्क म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर इंटरनेट, मोबाईल नेटवर्क और लोकल वायफाय आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. विच ऑफ द फॉलोइंग इज रिक्वायर्ड टू मेक अ व्हिडिओ कॉल विथ अ फ्रेंड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर गुड इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन कम्युनिकेशन अँड कनेक्टिव्हिटी म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. कम्युनिकेशन इज द एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन विल कनेक्टिव्हिटी इज द लिंक दॅट इनेबल इट आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. अ बिझनेस मॅनेजर सेंड ॲन अर्जंट ईमेल टू अ क्लायंट, दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ कम्युनिकेशन थॉट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर रायटन मेसेजेस अँड टेक्नॉलॉजी बेस्ड सिस्टीम्स आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ डज टेक्नॉलॉजी बेस्ड कम्युनिकेशन डिफर फ्रॉम फेस टू फेस कम्युनिकेशन्स म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे 1 आणि 3. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. ड्युरिंग अ लाईव्ह व्हिडिओ क्लास द टीचर्स व्हॉइस इज क्लिअर बट द व्हिडिओ ऑफ द व्हाईट बोर्ड इज ब्लरी, व्हॉट इज द मोस्ट लाईकली टेक्निकल रिझन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. लो इंटरनेट बँडविथ और पुअर कनेक्टिव्हिटी एफेक्टिंग व्हिडिओ क्वालिटी. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. अ स्कूल in a rural area get a new internet connection but it work only in the principal's office and not
इन क्लासरूम्स, व्हॉट इज नीडेड टू एनेबल कम्युनिकेशन अक्रॉस द स्कूल म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर कनेक्टिव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चर सच ॲज वायफाय राउटर इन क्लासरूम्स आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट झालेला आहे आणि अशा प्रकारे आपला स्कोर्स इथं पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 37 कम्प्लिटली सोडवायचा आहे.